हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे, प्रगतिशील आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध राज्य आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास लाभला आहे. एव्हरीबडी नोज अबाउट छत्रपती शिवाजी. हिंदवी स्वराज्याची स्थापना याच भूमीत झाली. सह्याद्रीच्या कुशील वसलेले रायगड, प्रतापगड, शिवनेरी यासारखे अनेक ऐतिहासिक किल्ले महाराष्ट्राची शान आहे. पेशवे आणि मराठा सरदारांनी अटकेपार झेंडे लावून देशाचे रक्षण केलेले आहे. त्याची आपण आता भौगोलिक विशिष्टता बघू. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला गुजरात, मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड आणि दक्षिणला कर्नाटक आणि गोवा. ते त्याची बाउंड्री आहे. आणि त्याला समांतर जाणारी सह्याद्रीची पर्वतरांग, कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि दख्खनचे पठार अशी भौगोलिक विविधता हे पाहायला मिळते. महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर कळसुबाई ते 1646 मीटर आहे. आता आपण त्याची सांस्कृतिक आणि साहित्यिक समृद्धी बघू. ते महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता माळी यासारखा संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. मराठी ही राज्याची अधिकृत भाषा असून तिला समृद्ध साहित्यिक वारसा आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव आहे. आणि लावणी, पोवाडा, भारूड यासारखा लोककला प्रसिद्ध आहे. लाईक गुजरातमध्ये गरबा आहे, तसं महाराष्ट्रामध्ये लावणी आणि छोट्या गावात तमाशा सुद्धा लोकांना आनंद करतो. व्हेरी पॉप्युलर. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून ती भारताची आर्थिक राजधानी आहे. इट इज द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. त्याची उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्राचा क्षेत्रफळ बघू तो 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसित राज्यापैकी एक आहे. ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान, आता कोणाला माहीत नाही असेल ते माहिती तंत्रज्ञान काय, पण ते इट इज IT इन या. आणि कापड उद्योग ते राज्यामध्ये ते आघाडीवर आहे. भारताच्या एकूण उत्पादन 13% to 20% योगदान महाराष्ट्राचं आहे. आणि मुख्य नदी गोदावरी, कृष्णा हे प्रमुख नदी महाराष्ट्राची आहे. आता आपण बघू धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ महाराष्ट्रामध्ये. लेणी, लॉट ऑफ पीपल मे नॉट बी नोईंग अबाउट लेणी. लेणी म्हणल्यावर गुफा. ते जागतिक वारसा स्थळे असलेले अजिंठा आणि वेरूळची लेणी महाराष्ट्रामध्ये आहे. तीर्थक्षेत्र बघू तर पंढरपूर, विठोबाचं मंदिर आहे तिथे, शिर्डी साईबाबाचं मंदिर, अष्टविनायक आणि ज्योतिर्लिंगामुळे महाराष्ट्र हे एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे. क्षेत्रफळानं
दृष्टीने तो तिसरा स्टेट आहे भारताचा, आणि लोकसंख्येच्या दृष्टीने ते दुसरे मोठे राज्य आहे. त्याची स्थापना 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याची वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषा आणि खाद्य संस्कृती आपण बघू आता. त्याची बोली जसं गुजरातमध्ये डिस्ट्रिक्ट बदलते आणि त्याची भाषा बदलते, ते प्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोकणात मालवणी, विदर्भात वधारी, उत्तर महाराष्ट्रात अहिराणी अशा विविध बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. आता आपण खाद्य संस्कृती व्हेरी इम्पॉर्टंट, की तिकडे काय काय फेमस आहे. जसा गुजरातमध्ये ढोकळा, आता जयवंती बहिणी म्हणाला ते मिसळ पाव, वडापाव, पुरणपोळी आणि कोकणी मासे यासारखे पदार्थ महाराष्ट्राची खास ओळख आहे. थोडा सांगायचे तर महाराष्ट्र हे संत, सूद आणि प्रगत याचे राज्य आहे. आता सर्व एक संगती बोला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वेरी गुड. जय महाराष्ट्र. पता है आप खाने की चीज, 2 चीजें वेरी फेमस. पुष्पा क्या भूले, महाराष्ट्र की एक डिश श्रीखंड, मोदक. गणपति को नैवेद्य प्रसाद दिखाते हैं. पर आई एम सो इम्प्रेस. मुझे मालूम भी नहीं था कि इनको मराठी आती है, और मेरे से भी प्योर मराठी में उन्होंने कहा नहीं आती है. दिखते नहीं है तुमचं. थैंक यू वेरी मच. वेरी नाइस.